नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. जसं की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे, नवी मुंबई महानगरपालिकेची दुसरीची उत्तर तालिका होती, म्हणजेच रिस्पॉन्स की मागील काही 4-5 दिवसामध्ये प्रसिद्ध झालेली होती. पण आता सिच्युएशन अशी झालेली आहे की विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी भरती झालेली होती तुमची, ज्याच्यामध्ये 30 वेगवेगळ्या संवर्गातील 668 पदांसाठी ते परीक्षा घेण्यात आलेली होती. तर ही जी पदभरती आहे विद्यार्थी मित्रांनो, आता याचे निकाल जाहीर केले जाणार नाही. तर आता तुम्ही खूप दिवसापासून अगोदरच सेकंड रिस्पॉन्स ची पण वेट करत होता, नॉर्मलायझेशनची वाट पाहत होतात. पण आता याच्यानंतर तुमचा निकाल वगैरे काहीच गोष्टी लागणार नाही. तर अशा प्रकारे मुंबई उच्च न्यायालयाने हा आदेश दिलेला आहे की कुठल्याही प्रकारचा निकाल मुंबई महानगरपालिकेला जाहीर करायचा नाही. म्हणजे थोडक्यात समजून घ्या मित्रांनो की तुमचा इथे निकाल कोणत्याही प्रकारे आता लागणार नाही. आता हा निकाल कशामुळे लागणार नाही, त्याच्यामध्ये नेमका मॅटर काय झालेला आहे, कोणता प्रकरण आहे, या सर्व गोष्टी ज्या असणार आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहून घेणार आहोत. व्हिडिओ हा खूपच महत्त्वाचा असणार आहे. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला पाठवायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेमका हा प्रकरण काय आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नोकर भरतीवर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. आता या पदभरतीवर जे वेगवेगळे 30 वर्गातील जे 668 पदे होते त्यांच्यावर मुंबई न्यायालयाने स्थगिती दिली आली आहे. पुढील सूचना येईपर्यंत नोकर भरतीसाठी घेतलेल्या परीक्षेचे निकाल प्रसिद्ध करू नयेत असे मुंबई उच्च न्यायालयाने बजावले आहे. हायकोर्टाने मुंबई महानगरपालिकेला सरळ सांगितलेले आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारे निकाल जाहीर करता येणार नाही, यांना आदेश दिलेले. नवी मुंबई महानगरपालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असणारे कर्मचारी या भरती विरोधात न्यायालयात धाव घेतले. म्हणजे मित्रांनो, अगोदर जे महानगरपालिकेमध्ये जे कॅन्डिडेट काम करत होते किंवा कार्यरत होते त्यांनी न्यायालयामध्ये इथे त्यांच्याबद्दल काहीतरी खटला दाखल केलेला आहे. तर तो खटला काय आहे बघा. काही महिन्यांपूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेत 620 पदांकरिता भरतीचे आयोजन केले गेलेले आहे. परंतु महानगरपालिकेत आधीपासूनच ठोक मानधनावर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सुमारे 73 कर्मचारी काम करत होते. 73 कर्मचारी किंवा अधिकारी जे आहेत ते कार्यरत आहेत. 2005 आणि 2011ला महानगरपालिकेत करारावर ठोक मानधनावर कर्मचारी भरण्यात आलेले होते. 2005 ते 2011 पर्यंत जे कर्मचारी इथे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ते भरण्यात आलेले होते त्या कर्मचाऱ्यांनी हा इथे नवी मुंबई महानगरपालिकेवर खटला दाखल केलेला आहे हायकोर्टमध्ये. या कर्मचाऱ्यांनी महानगरपालिका सेवेत सामावून घेण्याची मागणी महानगरपालिका प्रशासनाकडे केलेली होती. आता हे जे उमेदवार अगोदरच कार्यरत होते यांनी आम्हाला परमनंट करून घ्या अशी विनंती महानगरपालिकेला केलेली आहे. डिसेंबर 2024च्या सर्वोच्च न्यायालयाच्या मागणीनुसार विशेष बाब म्हणून घ्यायला सांगितलेले होते. मात्र ज्या कर्मचाऱ्यांना जाहिरात आणि मुलाखत घेता आलेले नसेल अशा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेऊ नये अशा शासनाच्या 2006 परिपत्रकाचा आधार महानगरपालिकेने घेतलेला आहे. तर बघा इथे थोडक्यात काय, जे अगोदरच उमेदवार इथे कार्यरत होते महानगरपालिकेमध्ये ते म्हणत आहेत की आम्हाला इथे परमनंट करून घ्या आणि त्यांनी हा खटला मुंबई हायकोर्टमध्ये इथे दाखल केलेला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो तुमचा हा निकाल इथे लागणार नाही. तर जोपर्यंत हा खटला इथे व्यवस्थितपणे पार होणार नाही किंवा याच्यावरती कोणता निकाल जाहीर होणार नाही तोपर्यंत तुमचा जो निकाल असणार आहे हा कशा प्रकारे इथे लागणार नाही. आता नेमकं याच्यावरती उपाय काय आहे तर बघा, मुंबई हायकोर्टने 4 आठवड्याची मुदत दिलेली आहे महानगरपालिकेला. आता ती कशा प्रकारे आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असणाऱ्या 48 पंप ऑपरेटर यांना कायम सेवेत सामावून घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. आता जे 48 पंप ऑपरेटर आहेत त्यांना इथे परमनंट करून घ्यायचं आहे मुंबई महानगरपालिकेला त्यांच्या महानगरपालिकेमध्ये. या कर्मचाऱ्यांना 2006 पासून न्यायालयात लढा सुरू होता. आता हे जे उमेदवार यांनी 2006 पासून न्यायालयामध्ये हा खटला दाखल केला. औद्योगिक न्यायालयाने आधी निर्णय दिलेला होता. औद्योगिक न्यायालयाने आधीच निर्णय दिलेला होता, पण महानगरपालिकेने उच्च न्यायालयात दावा दाखल केलेला होता. महानगरपालिकेने पण इथे न्यायालयामध्ये याच्याबद्दल दाखला केलेला होता. आता न्यायालयाने महानगरपालिकेला 4 आठवड्याची मुदत दिलेली आहे.
आता बघा, हायकोर्टने जी काय केलेले आहे, आता मुंबई महानगरपालिकेला 4 आठवड्याचा वेळ दिलेला आहे. तोपर्यंत या पंप ऑपरेटरना इथे त्यांच्या सेवेमध्ये कार्यरत परमनंट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचं मित्रांनो हा प्रकरण इथे चालू झालेला आहे. म्हणजे हे जे अगोदर उमेदवारी क्वार्टर बेसिसवर काम करत होते, यांनी हा खटला इथे दाखल केलेला आहे आणि या खटल्यामुळे तुमचा हा निकाल 4 आठवड्यापर्यंत ते रोखून ठेवला जाणार आहे. तोपर्यंत ते हायकोर्टने इथे महानगरपालिकेला वेळ दिलेला आहे. तरी त्याच्यानंतर अशा प्रकारचा हा प्रकरण इथे झालेला आहे. जोपर्यंत ते या उमेदवारांनी ते परमनंट करून घेतलं जाणार आहे, तोपर्यंत त्याचा निकाल लागणार नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्यासाठी ही एक छोटीशी अपडेट होती आणि ही महत्त्वाची अपडेट आहे. कृपया विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आणि शेवटी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच महत्त्वाच्या नोटिफिकेशन आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आणि बेल आयकॉनला प्रेस करायला देखील विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनलवरती येणाऱ्या नवनवीन जाहिरातीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर जर तुम्हाला कुठली PDF वगैरे पाहिजे असेल तर त्या सर्वांची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सर्वात अगोदर इथे पाहण्यासाठी भेटत जाईल. तर सर्वांनी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, आपलं WhatsApp चॅनल जॉईन करून घ्या. या सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवल्या आहेत. म्हणजे तुमची काही कोणती तक्रार असेल, कोणत्याही काय अडचणी असतील, ते आपण लवकरात लवकर तुमच्या या माध्यमांद्वारे लवकरात लवकर सॉल्व्ह देण्याचा प्रयत्न करत असतो. तर या गोष्टीचा सर्वांनी नक्की फायदा घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारची एक छोटीशी जाहिरात होती. तर मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ज्या गोष्टी इथे चालू होत्या त्याबद्दलचा हा थोडक्यात सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आपण घेऊन आलेलो आहे. तर बघा, शेवटी विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. भेटू तोपर्यंत अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण तुमच्यासाठी एक उपक्रम सुरू केलेला आहे. आपल्या चॅनलवरती ANM JNM विद्यार्थ्यांसाठी आपण आपल्या चॅनलवरती दररोज प्रश्नपत्रिका सोडवून घेत असतो. त्याचे तुम्हाला इथे क्वेश्चन आणि त्याचे आन्सर जे असतील ते तुम्हाला इथे सॉल्व करून घेतले जाणार आहेत. अशा प्रकारचा हा उपक्रम तुमच्यासाठी आपण आपल्या चॅनलवरती घेऊन आलेलो आहे आणि हा उपक्रम तुम्हाला रोज आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी भेटणार आहे. आणि हे जे व्हिडिओज असतील त्या व्हिडिओजची प्लेलिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेली आहे. तिथे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून या प्लेलिस्टचा फायदा घेऊ शकता. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर सर्वांनी या सिरीजला लाईक करायचं आहे आणि तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर देखील करायचा आहे, जेणेकरून याचा फायदा तुमच्या विद्यार्थी मित्रांना नक्कीच होणार आहे. तर हा उपक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये असणार आहे. तर याचा सर्वांनी नक्कीच फायदा घ्यायचा आहे.